उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्या रोजच्या बिनबुडाच्या भुंग्याला न्यायालयाने जागा दाखवून दिली. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मीरा भाईंदर नगरपालिका क्षेत्रातल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचं बांधकाम आणि देखभाल प्रकरणात 100 कोटींचा घोटाळा केला असा आरोप संजय राऊतांनी केला होता. या प्रकरणी मेधा सोमय्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानेही या वाचाळवीराला त्याची जागा दाखवत 15 दिवसांचा तुरुंगवास ठोठावला. या बातमीने महाराष्ट्राचे कान तृप्त झाले. न्यायसंस्थेवरचा विश्वास अधिक गडद झाला. पण संजय राऊतांचा मात्र न्यायपालिकेवर विश्वास नाही. पंतप्रधान गणपतीचं दर्शन घ्यायला सरन्यायाधीशांकडे गेले केवळ यामुळे न्यायव्यवस्थेचं संधीकरण झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. संपूर्ण न्याय व्यवस्थेत वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात, त्या देशामध्ये आम्हाला काय नाही मिळणार. एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेबद्दल बोलतानाही राऊतांची गटारगंगा वाहती झाली. ही न्याय व्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी, हे स्पष्ट दिसतंय. आता न्यायव्यवस्थेबद्दल अवमानकारक बोलल्यामुळे जर राऊतांची शिक्षा वाढली तर अवघ्या महाराष्ट्राचा आनंद द्विगुणितच होईल.